नमस्कार भावांनो, रायगड जिल्ह्यातील कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल संकेत म्हात्रे 84 वर जाऊन सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर ऑलला क्लिक करायला विसरू नका। आम्ही कोणतीही नवीन व्हिडिओ अपडेट केली तर तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन येईल। चढाईसाठी सज्ज आहे। एक जिकरीची झुंज, एक हाय व्होल्टेज मुकाबला। पहिल्या चढाईपासून घणाघाती हल्ला होणार। आणि निघालाय व्होल्टेजचा बेताज बादशाह 6300 बकासूरचा वेग ज्याच्या पायात आहे असा प्रशांत जाधव चढाई करतोय मैदानात। पांडवा देवी रायवाडी संघाचा आशेचा किरण मैदानात सज्ज आहे। हा सामना बघावं आणि बघतच राहावं। त्याला प्रत्युत्तर देणार जो सामना झाला बालनंद कासू जय बजरंग रोहा, यामध्ये बालनंद कासू हा संघ 14 गुणांनी विजय झालेला आहे। विजय संघाचं अभिनंदन, पराजित संघाचं कौतुक। हो हो हो, सामना रंगलाय मैदानात आणि पांडवा देवी रायवाडी संघाचा कालीज केदारलाल। काय चढाई! हाच तो खेळाडू ज्यांनी प्रो कबड्डी मध्ये पहिलं खातं खोललं असा केदारलाल मैदानात। धाडसी निर्णय घ्यावा लागेल, नवी स्ट्रॅटेजी लावावी लागेल। धीरज, हो हो हो, काय टिपलाय मध्यरक्षकाला संकेत वनकर। एका घणाघाती मध्यरक्षक म्हणून ओळखला जाणारा खेळाडू। आता मात्र धनुष्यातून बाण सुटला, वनवा पेट घेतलेला आहे। प्रशांत जाधव थांबेल का? ओ हो, मात्र थांबवला गेलाय प्रशांत जाधव। संघ नव्हे, अनिकेत म्हात्रे यांचा संघ झुंज देतोय। रसिक वर्ग काय खुश आहे। राधा कृष्ण वढाव झुंजार कणे, यशस्वी डावपेच मैदानात। रायगड कबड्डीची अभेद्य भिंत म्हणून संकेत वनकर याला ओळखलं जाणार। तर केदारलाल हा सुद्धा तुफान आहे मैदानात आणि निघालाय। अनेक वर्षाचा अनुभव ज्याच्या पाठीशी असा राजेंद्र देशमुख मैदानात। बादल 9900 असा हा राजेंद्र देशमुख खोलवर चढाई करणार, लढाई करणार, मात्र माघार घेतोय। केदारलाल याला आता मात्र संजीवनी घेऊन यावी लागेल, जीवनदान द्यावे लागेल। तो खेळाडू म्हणजे प्रशांत जाधव। नाद केला पण वाया नाही गेला। माघार डू ऑर डाय, करो या मरो।
अनेक जण ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून पाहत आहेत. चढाईसाठी केदारलाल तुफान वेग थांबवला जाईल का हा वेग? एक्सिलेटरवर पाय ठेवलाय मात्र रोखला गेलाय. खरोखर धीरज बैलमारे एक झंझा होत आहे. एक वनवा एक वादळ आहे. विराज राणे सारखा कोपरा रक्षक असताना पुन्हा एकदा यशस्वी धीरज बैलमारे. सात विरुद्ध एक बोनस पॉइंट पूर्णतः ऑन असणार. रोख रक्कम 1,00,000 रुपये. कोण घेऊन जाणार या मैदानावरून? राजेंद्र देशमुख हे हत्यार वापरलं जाणार मैदानात. अजून खेळ बाकी, अजून वेळ बाकी आहे. चुकीला माफी नाही असा हा खेळ. चला ग्राउंड नंबर 3 वर श्रीराम गडब बालमित्र गडब हनुमान बोरवे. ग्राउंड नंबर 3 वर चला. शेवटचा आणि फायनल कॉल. ग्राउंड नंबर 1 वर रणझुंजार करणे नूतन कालभैरव बोरजे. आपण सुद्धा ग्राउंड नंबर 1 वर चला. अजूनपर्यंत क्षेत्ररक्षण झालं नाही या वाघाला. या वाघाला जेरबद्द केलं जाईल का? जोपर्यंत समुद्र शांत आहे, कोणी पाण्यात पोहावं, कोणी उड्या माराव्या, तर कोणी मासे पकडावे, परंतु समुद्र शांत आहे तेव्हाच. जेव्हा समुद्राला सुनामी येते ना, मोठी मोठी जहाज पाण्याखाली जातात हे विसरू नका. प्रशांत जाधव हे वादळ अजून मैदानात थैमान घातलेलं नाही, परंतु घालू शकतोय मैदानात थैमान. आता मात्र विराज राणे आपल्या संघासाठी काहीतरी करणार. मात्र काय चालाक रणनीती, काय यशस्वी डावपेच मिडलाईन कर्जत. मागासपासून ग्राउंड नंबर 1 वर सामने होतात. पहिल्यांदाच ग्राउंड नंबर 2 वर आपण हा महत्वाचा सामना घेतलेला आहे. रसिकांचं भाग्य आहे. तर असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून उत्तर, नजर रोखणे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आता मात्र प्रश्न पडलाय पांडवाने शुभाने जन्म दिला संपासारख्या छाव्याला, ज्यांनी सहन केलं डोलं फोडणाऱ्या सलईला आणि जिवंत ठेवलं हिंद विवाघराला, हिंद विवाघराला. तर हा महाराष्ट्राच्या कुशीत चाललेला मांडवळ्यांचा रांगडा खेळ, खेळ कबड्डी. दोनास एक सुपर टॅकल जर झाली तर खरोखर कमबॅक करेल पांडवादेवी रायवाडी. परंतु पांडवादेवी रायवाडी हा संघ सुरुवातीला कोसळतो, नंतर उचलतो. सामना रंगतदार होणार यातील मात्र शंका नाही.
कारण पलटवार करणार पांडवादेवी रायवाडी. घणाघाती हल्ला केलाय मिडलाईन कर्जत संघानं. थोड्याच वेळात क्वार्टर फायनलच्या लढतीला सुरुवात होईल. विजय भोईर सामना चालू करून घ्या. एकच सामनाधिकारी दिसतोय ग्राउंड नंबर. प्रशांत जाधव, आम्हाला खेळ पाहायचा. संख्या घेऊन जाण्याची. मैदानावर हजर सज्ज आहे चढाईसाठी. खरोखर या खेळाडूला हात घालणं म्हणजे मी म्हटलं मित्रांनो, मात्र यशस्वी क्षेत्ररक्षण. 1+2 लोण्याचा बोजा मात्र बोनस गुण निश्चितच. हल्ला असणार. खरोखर जिल्हा अजिंक्य स्पर्धेत विजयाचा दावेदार ठरलेला हाच तो मिडलाईन कर्जत. धीरज बैलमारे मन जिंकतोय. प्रशांत जाधव, बक्कासूर आता मात्र कमबॅक करेल. ही एक्सप्रेस जर रुलावर आली ना तर थांबणार नाही हे प्रशांत जाधव हे वादळ. धीरज सावध पवित्रा घेऊन मैदानात. परंतु धीरजच्या चढाया ह्या धारदार चढाया आपण पाहिल्या आहात. मेहनत आहे या खेळाडूची. चपल चाणाक्ष आणि यशस्वी डावपेच मैदानात पाहायला मिळत आहेत. कसा वीर 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 वीर. रसिकांना मात्र अपेक्षा आहे प्रशांत जाधव याच्याकडून की यशस्वी डावपेच करणार आणि गुणांचा पाऊस पाडणार मैदानावर. अजून भरपूर वेळ बाकी आहे. बोनस पलटवार होईल. सुयोग गायकर याचा वापर आता मात्र निश्चितच केला जाईल मैदानात. हो हो हो, रेडर बाद चढाईसाठी सज्ज झालाय. रसिकांची साथ मात्र कुणाला थांबणार नाही हे वादळ. मात्र निश्चितच माघार. धीरज बैलमारीला क्षेत्ररक्षण नाही. काय खेळी केलेली आहे. तर त्याला वाचून किंमत काय समईच्या वातीला. पाण्याशिवाय किंमत नाही जमिनीच्या मातीला. चला सामनाधिकारी ग्राउंड नंबर 1 वर. पुन्हा एकदा चढाईसाठी मिडलाईन कर्जत संघाची ही तोपच म्हणावी लागेल. धीरज बैलमारे आता मात्र यशस्वी डावपेच असणार. परंतु काय वेग आहे हो धीरज, जबरदस्त. मंजिलें उन्हों को ही मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता. प्रशांत जाधव, हौसलों में उड़ान होती है. काय जबरदस्त लाद भिरकवतोय. मात्र
निश्चितच वाघ जखमी झालेला दिसतोय, परंतु वाघ तो वाघच आणि भडकला तर आघच. धीरज बदलाली ते पाहाव बघण्यासारखं. धीरज बैल मारे सुंदर. शेवटची 5 मिनिटं. काय स्कोर? 11-7. चढाईसाठी मैदानात दोन. आता मात्र संघाचा पूर्ण दारोमदार प्रशांत जाधवच्या खांद्यावर. हो हो 2 गुण. बघा कमबॅक करायला वेळ लागत नाही. क्षेत्ररक्षण होतोय का? राजेंद्र देशमुख यशस्वी होईल. संकेत बनकर मैदानात. पाठीराखेनं जरा मागे राहा. बघा सर्वांनी काळजी घ्यावं. त्या हवाला व्यवस्थित सर्वांनी काळजी घ्या. कुठून कोण पडेल सांगू शकत नाही. प्रशांत जाधव आक्रमक पवित्रा घेऊन मैदानात. पाचा शेख. हो 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 मी म्हटलं होतं सामना चुरशीचा होईल. पलटवार होतय मैदानात. मी झाला असला तरी माघार घेणार नाही. होईल का क्षेत्ररक्षण? राजेंद्र देशमुख याला बोनस. प्रशांत जाधव यातून निघणार का हो? सुपर डकलची नामी संधी आहे आणि संघाला विजयाकडे घेऊन जायचं आहे. काय खोलवर चढाई. हो 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 टिपलाय टिपलाय. जोरदार टाळे होत या सामन्यासाठी रसिक हो. जबरदस्त सामना. होतय का क्षेत्ररक्षण की माघार घेतोय राजेंद्र देशमुख? विराज राणे आणि सामना चुरशीचा होतोय. आता मात्र लोण्याचा बोजा पडणार. हो हो +2 लोण्याचा बोजा. आता मात्र गुणसंख्या काय सांगते? आता मात्र दोन्ही संघ सज्ज आहेत. धीरज बैलमारीची चढाई. चुकीला माफी नाही. एक गुण. ही महत्वाची चढाई असेल. काय होतोय सामन्यात? धीरज एकीकडे प्रशांत जाधव. मी मग काय म्हटलं होतं? हा सामना मित्रांनी तुम्हाला सांगितलं होतं. हा सामना जातोय
जातोय हा सामना लढाई होतोय हो 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 काय होईल जाईल का सामना जातोय यशस्वी होतोय की काय जातोय मी म्हटलं होतं आणि झालं सामना